नमस्कार मंडळी, कशा आहात? बरेच दिवसांनी आपण भेटतोय. काही कारणास्तव मला व्लॉग करता आला नाही. नक्की या व्लॉगमध्ये मी प्रयत्न करेल की तुम्हाला आवडेलच. तर चला मग माझ्यासोबत. जसं की तुम्हाला माहितीच आहे, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी खूप सर्वांच्या घरात जोरात चालू असणार आहे आणि खूप आनंदी असणार आहे. तो उत्साह, तो जल्लोष, बाप्पाची पाहिलेली वाट थोडक्यात संपलीच म्हणावं. तसंच मी पण थोडं डेकोरेशनचे सामान आणि घरात डेकोरेशनसाठी बरेच वस्तू घेतली. मीच नाही तर घरातले सर्वांनीच बाप्पाच्या आगमनाची तयारी खूपच जोरात केली. आपण कितीही प्रयत्न केला महिनाभर डेकोरेशन करण्याचा, तर ते मात्र शेवटी आदल्या रात्रीतच कंप्लीट होतं. तसंच आमचं काही होतं. डेकोरेशन तुम्ही पाहू शकतात. जेवण वगैरे झाल्यानंतर परत पुन्हा तयारीला लागलो. कमेंटमध्ये नक्की सांगा डेकोरेशन कसं वाटलं. खूप मेहनत घेतल्यानंतर फायनली सेटअप रेडी झाला. बाप्पा बसण्याआधी आम्ही सर्वजण रांजणगाव गणपती दर्शनाला निघालो. गर्दी तर खूपच होती, पण दर्शन मात्र खूपच मस्त झालं. बाप्पाच्या दर्शनानंतर खूप छान वाटलं आणि निघालो घरी. दुसऱ्या दिवशी घरच्या बाप्पाचे आगमन करायचे होते. घरात अशी सुंदर सजावट झाल्यानंतर बाप्पाला घरी आणले. बाप्पाचे खूप छान असे स्वागत केले आणि बाप्पाला आगमन केलं. आगमन झाले व बाप्पाच्या आरतीची तयारी केली. पहिलीच आरती असताना खूप आनंदही होता. प्रसन्न असं वातावरण होतं. सगळीकडे बाप्पाचा गजर होता आणि भक्तिभावाने दिवस छान गेला. ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद सर्वांना.